अजब रमा राघवची जोडी। ए श्रुती, मला जीन्स कशी दिसेल? मस्त दिसेल, पण सध्या घालू नकोस, कळलं ना? आता लगेच नाही ग. हा, मी आणि राघवराव फिरायला जाऊ ना, तेव्हा घालेन. अश्विनी, तू हे सगळं जर राघवसाठी करत असशील तर आधीच सांगते, या सगळ्याचा त्याच्यावर काहीच परिणाम नाही होणार. का? अगं, इतक्या दिवसात तू राघवला ओळखलं नाहीस का? तो रूपावर भाळणारा मुलगाच नाहीये. हुशारी आणि गुण हे त्याच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे दिसण्यापेक्षा तू तुझं वागणं बदल ना, हे जास्त उपयोगाचं ठरेल. म्हणजे मी हुशार नाहीये, ती रमाच काय ती हुशार? अगं, मी असं कुठे म्हणाले? मला जे वाटलं ना ते मी तुला सांगितलं. आता राघवसाठी मला हुशार बनावं लागणार. म्हणजे नक्की करायचं तरी काय? काही करायला लागू दे, मी राघवच्या मनातली आणि या घरातली रमाची जागा घेणारच. मग काय आहे, काय केलंस तू? मी बबली सरांसमोर मुद्दाम काही प्रश्न विचारले नाहीत, कारण त्यांनी या सगळ्याचा काहीतरी वेगळा अर्थ काढला असता. पण आता मला उत्तर हवी आहेत. तू का नोकरी सोडलीस? राजीनामा द्यायला मी तयार होतो ना, पण तू का राजीनामा दिलास? मला सगळ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत. का असं तुझ्या डोक्यात आलं? झालं तुझं बोलून. आता माझ्या फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. तुला माझ्यामुळे नोकरी सोडावी लागणार होती हे तू मला आधी का नाही सांगितलंस? राघव, आपलं ठरलंय ना, एकमेकांपासून काही लपवायचं नाही म्हणून, तरी सुद्धा तुला लपवलंस. तुला मला हर्ट करायचं नव्हतं, हो ना? रमा, तुला हर्ट होईल असं मी कधीच काही करणार नाही. आय नो राघव, आणि म्हणूनच इथून पुढे तू माझ्यापासून काही लपवायचं नाही. तुला माझी शपथ आहे राघव. हे बघ, इथून पुढे जे काही घडेल त्याच्यावर आपण दोघं मिळून सोल्युशन काढू ना. आणि तूच म्हणतोस ना राघव, आपण दोघं एकत्र असलो तर कोणी आपलं काही वाकडं करू शकत नाही. मग आता इथून पुढे सगळ्या प्रश्नांचं सोल्युशन आपण दोघं मिळून काढूया ना. हे तू कसं विसरतोस अरे? मी काही विसरलो नाहीये रमा, पण तू जे केलंयस ना ते सोल्युशन नाहीये, ते तडजोड आहे, तडजोड आहे. राघव, आणि तू नोकरी सोडून कॉम्प्रोमाइज करतोयस. तुझ्यासाठी ही नोकरी किती इम्पॉर्टंट आहे हे तू आधी सांगितलंस मला. राघव, ही नोकरी करून तू खूप काही अचीव करू शकतोस. माझं ही नोकरी करण्यामागे काहीच कारण नाहीये. आणि तुझ्या चांगल्यासाठी, तुझ्या प्रोग्रेससाठी मी काहीही सॅक्रिफाईस करू शकते. आणि अरे, आपल्यात तुझं माझं असं काहीच नाहीये. त्यामुळे तुझ्या सक्सेसमध्येच माझं सक्सेस आहे राघव. पण तरी रमा, तू नोकरी सोडलेलं मला नाही पटत आहे. राघव, हे काहीच दिवसांचा प्रश्न आहे रे. हे बघ, अब्दुल गुरुजींचं मिसअंडरस्टँडिंग दूर झालं नाही का, की मग पुन्हा हवं तर आपण एकत्र काम करूयात ना. आता त्यांना नको आहे ना. त्यांचं मान राखण्यासाठी आणि तुझं करिअर सुरू राहण्यासाठी आपल्याकडे हाच एक ऑप्शन. प्लीज. लग्न असं झालंय रमा की कळतंय पण वळत नाही. तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे ग, पण आता ऑफिसमध्ये आपण एकमेकांना भेटणार नाही ही कल्पना सुद्धा नकोशी झाली आहे मला. तू माझ्या समोरही नसशील ग रमा. राघव, तरी माझी काय वेगळी अवस्था आहे खरे. तू माझ्या जवळपासही नाही ही कल्पना सुद्धा मला करवत नाही. तुला बघितल्याशिवाय मी एक सेकंड सुद्धा राहू शकत नाही. पण